नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण PYQ प्लस MCQ बघणार आहे. फक्त बघणारच नाही, त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण पण करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर स्टार्ट करूया फर्स्ट MCQ. तर फर्स्ट MCQ काय आहे? तर फर्स्ट MCQ आहे, मी सिनेमा पाहिला. आता मी सिनेमा पाहिला हा काळ कोणता आहे आधी हे ओळखायचंय, नंतर त्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये कन्वर्ट करायचंय. तर आपण बघूया की याला कसं करायचंय आपण. तर सगळ्यात आधी बघूया की पाहिला हे काय क्रियापद आहे. पहिला काय क्रियापद आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जर वाक्यामध्ये क्रियापदाला ल लिहिलेलं लागलंय, वाक्यामध्ये क्रियापदाला जर ल लिहिलेलं लागलंय, तर अशा वेळेस ते वाक्य कोणत्या काळाचं असेल, तर ते वाक्य असणार आहे हे भूतकाळाचं. पण भूतकाळाचा पण कोणता, तर साधा भूतकाळ. बरोबर, ते वाक्य कोण्या काळाचं असेल, तर ते वाक्य असणार साध्या भूतकाळाचं. बरोबर. नंतर आता काय म्हणतोय की याला अपूर्ण भविष्य काळामध्ये कन्वर्ट करायचंय. याला काय करायचंय, याला अपूर्ण भविष्य काळामध्ये कन्वर्ट करायचंय. मग याला कसं करणार आपण अपूर्ण भविष्य काळामध्ये कन्वर्ट? तर बघा, मी तुम्हाला जसा याचा रूल सांगितलाय की लला लिहिलेला लागलंय तर तो साधा भूतकाळ आहे, तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की अपूर्ण भविष्यकाळ कसा करायचा. तर बघायचं की क्रियापदाला त प्लस असेल किंवा असेल हे जर असेल तर ते वाक्य कोण्या काळातलं असेल, तर ते वाक्य असणार आहे अपूर्ण भविष्य काळातलं. मग आता इथे MCQ पैकी जे ऑप्शन आहे आपल्याकडे, त्या ऑप्शन मध्ये कुणाला म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये क्रियापदाला त प्लस असेल किंवा असेल आहे. तर बघा फर्स्ट वाक्यालाच आहे की मी सिनेमा पाहत असेल, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन काय एकदम बरोबर आहे. बरोबर. नेक्स्ट बघूया, शिपायाकडून चोर धरला जातो. बघा हे वाक्य म्हणते म्हणजे कोणता प्रयोग आहे, शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. मग आता प्रयोग कोणता आहे, बरोबर आपल्याला माहिती पाहिजे की नाही. मग आता बघा इथं कर्तरी, मग आता कर्तरी म्हणजे काय आणि कर्मणी म्हणजे काय आपण थोडंसं बघून घेऊ थोडक्यात. तर बघा मी एक वाक्य घेतो की तो आंबा खातो. बरोबर, वाक्य घेतलंय की तो आंबा खातो. आता जर यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला तीन गोष्टी माहिती पाहिजे, कर्ता, कर्म आणि क्रियापद. बघा क्रियापद तुम्हाला सापडले, हे काय आहे, क्रियापद आहे. बरोबर, हे काय आहे, क्रियापद आहे. कर्ता कोण आहे, कर्ता तो आहे. कर्म काय आहे, कर्म आंबा आहे. आता लक्ष द्या इथे की जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदललं, जर कर्ताच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोग असणार. आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार जर वाक्याचा म्हणजे वाक्य बदलत असेल म्हणजे क्रियापद बदलत असायला पाहिजे. म्हणजे समजा आता बघा, आता इथे मी इथे लिहिलंय तो आंबा खातो. आता त्यात कर्ता कोण आहे, तर कर्ता तो आहे. आता मी जर या कर्त्याचं लिंगवचन बदललं, म्हणजे या कर्त्याचं लिंगवचन म्हणजे काय, कसं करायचं, तर समजा आता तो आहे तर मी ती करून टाकलंय. तर अशा वेळेस काय होणार, ती आंबा खातो होणार का, नाही. काय होणार, ती आंबा खाते. इथं काय होणार आहे, इथं होणार ती आंबा खाते. बरोबर, म्हणजेच काय झालंय, आपण कर्त्याचं लिंगवचन बदललं तर क्रियापद बदललं, अशा वेळेस तो प्रयोग कोणता होणार, तो होणार कर्तरी प्रयोग. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला कर्तरी आणि कर्मणी या दोन मधला एक डिफरन्स समजून येणार. तर आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण की तो बैल बांधतो. काय करतोय, तो बैल बांधतो. आता हे वाक्य आहे. आता आपल्याला ओळखायचं की कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. सगळ्यात आधी आपण काय करायचंय, कर्ता बदलून घ्यायचं, म्हणजे कर्त्याचं लिंगवचन बदलायचं आणि बघायचं क्रियापद बदलतं काय. तर बघूया आपण. आता तोच्या जागी आपण ती ठेवूया की ती बैल काय होणार,
बांधतोचं काय होणार, बांधते, बरोबर. म्हणजे काय झालं इथे, ती बैल बांधते, म्हणजे काय झालं इथं, इथं कर्त्याच्या नुसार क्रियापद बदललं, मग अशा वेळेस काय होणार, अशा वेळेस इथं होणार कर्तरी प्रयोग. आता थोडस चेंज करूया आपण, तो बैल बांधतो न घेता आपण काय करूया, आपण तिथे एक नवीन वाक्य घेऊया, आपण तेच घेऊया, आपण थोडस चेंज करूया, त्याने बैल बांधला, बरोबर. आपण थोडं चेंज केलं महाराज. आपण काय केलंय की आधी होतं की तो बैल बांधतो आणि आपण ती बैल बांधते, बरोबर, असं झालेलं आहे, बरोबर. म्हणजे क्रिया काय झालं इथं, कर्ताचं लिंगवचन बदललं तर क्रियापद पण बदललं, त्यामुळे कर्तरी प्रयोग झाला. आता बघूया इथे की तसं होतं का. आता त्याने आपण म्हणू तिने बैल बांधला, बांधला बांधलाच राहिलंय, क्रियापदामध्ये काही बदलच झाला नाही महाराज, मग त्यामुळे कर्तरी प्रयोग असणारच नाही. पुढे बघूया. आता आपण त्यानेच्या जागी त्याने राहू देऊ, बैलच्या जागी हे जे बैल आहे म्हणजे बैल काय हे कर्म आहे, त्या कर्माचं आपण लिंगवचन बदलून टाकू, आपण तिथे लिहू गाय, बरोबर. आता बघा, त्याने गाय बांधली, बघा रे कर्म बदललं म्हणजे काय झालं, कर्म बदललं तर क्रियापद पण बदललं, म्हणजे क्रियापदावर परिणाम झाला, त्यामुळे हा कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. भाऊसाहेब थोडक्यात सांगतो, कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, आणि कर्माच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि काही होतच नसेल तर भावे प्रयोग. पण आता इथे कोणता प्रयोग आहे, तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल की शिपायाकडून चोर धरला जातो, पासिव वैसे, पासिव वैसे म्हणजेच कोणता, तर नवीन कर्मणी प्रयोग आहे, बरोबर. ऑप्शन सी काय एकदम बरोबर असणार. पुढे बघूया. पुढील म्हण पूर्ण करा, गरज सरो आणि काय मरो म्हणते मग, बरोबर. आता गर्व मरो, इच्छा मरो, वेद्य मरो की माशी मरो, याचा करेक्ट आन्सर असणार आहे गरज सरो नि वेद्य मरो. म्हणजे गरज सरो आपला इलाज झाला म्हणजे संपला, मग तो वेद्य मेला तरी चाला, बरोबर. पुढे बघूया. ओके, चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. बघा चातुर्मास, आता इथे काय झालंय, इथे नंबर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला शब्दाला पंचवटी, बरोबर, असं पंचगंगा, म्हणजे असं काहीतरी तुम्हाला नंबर वाईज आलंय, बरोबर. नंबर लागला स्टार्टिंग मध्ये आणि अशा वेळेस एक नाव देत असं, बरोबर. मग अशा वेळेस ते वाक्य कोणतं असणार, बरोबर, कशाचा जरी समूह आहे, मग अशा वेळेस कोणतं असणार, ते असणार द्विगु समास, कारण द्विगु समासामध्येच नंबर आहे, द्विगु समास नंबर, एवढं लक्षात ठेवायचं. द्विगु समास आला का, नंबर, जिथं नंबर असला तो द्विगु समास, बरोबर. पुढे बघूया. ओके, तर बघा हे काही बॅचेस आहेत, ज्युनियर असिस्टंट आणि असिस्टंट केमिस्टच्या पण आहेत, बरोबर. म्हणजे ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्टच्या पण आहेत, आणि या प्रत्येक बॅच वरती तुम्हाला मिळणार 30% डिस्काउंट. म्हणजे काय झालेलं आहे, जे बुद्ध पौर्णिमा आहे, बरोबर, ज्या दिवशी बुद्धाचा जन्म झाला होता त्या दिवसापर्यंत तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार आहे, पण ते फक्त तुम्हाला 10 स्टुडंटला मिळणार आहे मित्रांनो. त्यातले 6 स्टुडंटनी बॅच परचेस केली आहे, फक्त 4 विद्यार्थी लाभ घेऊ शकतील. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जर बॅच परचेस करायची असेल, कोर्स जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर जॉईन करा, बरोबर. आणि टॉपिक वाईज मॉक टेस्ट पण तुम्ही ते पण लावू शकता जर तुम्हाला हवी असेल तर. नंतर बघा ही तिथं सगळ्यात मोठी महत्वाची बॅच आहे की ज्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं मिळणार मित्रांनो. इव्हन इथे न्यू बॅच आहे जी एक फास्ट ट्रॅक बॅच, इथं फास्ट ट्रॅक बॅच करावं लागणार आपल्याला, फास्ट ट्रॅक बॅच पण यामध्ये इन्क्लूड आहे, बरोबर. तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच पण यामध्ये मिळणार, बरोबर. पुढे बघूया. सो आजन्म या शब्दाचा समास कोणता, तर सांगा पटकन, आजन्म या शब्दाचा समास कोणता आहे. आजन्म या शब्दाचा समास कोणता आहे, तर बघा रे, आ, यथा, प्रति, काय म्हणते मी, आ, यथा आणि प्रति, हे जर शब्द एक प्रिफिक्स म्हणून लागले असणे एखाद्या शब्दाला समजून जायचं तर कोणता आहे, म्हणजे हे जे अक्षर आहे ते जर लागले असन तर समजून जायचा तो समास कोणता आहे, तर तो समास आहे अव्ययभावी समास. म्हणजे आजन्म, यथाशक्ती, प्रतिक्षण, प्रतिदिन, हे जर शब्द येत असेल तर समास असणार आहे अव्ययभावी समास. म्हणजे ऑप्शन एक आहे एकदम बरोबर आहे, बरोबर. बघा तुम्हाला बॅचेस बद्दल अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय होतं हे जे म्हणजे आपल्याकडे इतका वेळ नाही आहे की खूप सारे बुक्स वाचण्याचा, पण या बॅचमध्ये तुम्हाला तेवढंच नॉलेज दिलं जाणार जेवढं गरजेचं आहे, जेवढं त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे.
सोबत तुम्हाला टॉपिक वाईज मॉक टेस्ट, फुल लेंथ टेस्ट सिरीज सगळे या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. तर तुम्हाला हे जर म्हणजे मला असं म्हणणार की ह्या बॅचमध्ये आम्ही तयारी करून घेणार आहे तुमची, कारण तुमच्याकडून आपण एक सीबीटी टेस्ट पण अरेंज करणार आहे आणि ते सीबीटी टेस्टचं विश्लेषण पण या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही एक बॅच महत्वाची ठरणार आहे आणि हे रेकॉर्डेड बॅच तुम्हाला फक्त रेकॉर्डेड मिळणार आहे आणि पीडीएफ नोट्स मिळणार आहे आणि टॉपिक वाईज मॉक टेस्ट पण यामध्ये फक्त तेवढे मिळणार आहेत तुम्हाला जेवढ्या त्यामध्ये इन्क्लूड आहेत. तसं तर तुम्हाला इथे पण टॉपिक वाईज मॉक टेस्ट आहे की जी 399 मध्ये मिळणार तुम्हाला आणि सध्या तर 30% डिस्काउंट आहे म्हणजे तुमचे खूप सारे पैसे वाचू शकतात. फक्त 13 तारखेपर्यंत तुम्ही 13 तारखेपर्यंत ही 4 स्टुडंट्स बाकी आहेत मित्रांनो. तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. बरोबर, मला वाटतं कूपन कोड असणार तथागत, तुम्ही कूपन कोड ते अप्लाय करू शकता. तेव्हा आपल्या कूपन कोड अप्लाय केल्या तुम्हाला डिस्काउंट मिळून जाणार. चला तर मग स्टार्ट करूया. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय, हा, घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची भक्कम शिदोरी डेबुजी जवळ होती. आता हे म्हणते केवळ प्रयोगी, उभयान्वीय, शब्दयोगी की क्रियाविशेषण. बघा, शब्दयोगी बद्दल तुम्हाला माहिती आहे म्हणजे घरासमोर, इथं येणारे घरा समोर. बरोबर, घरासमोर म्हणजे घर आहे आणि म्हणजे दोन्ही शब्द एकत्र आले, घरासमोर. बरोबर, झाडाखाली. बरोबर, तो तिच्या घरासमोरून गिरक्या मारित होता. बरोबर, म्हणजे काय झालंय, घरासमोर म्हणजे जेव्हा एक शब्द दोन्ही दुसरा शब्द एकत्र आलाय. बरोबर, अशा वेळेस काय होणार आहे, तर अशा वेळेस शब्दयोगी, आपण त्याला काय म्हणू, शब्दयोगी म्हणणार आहे आपण त्याला. बरोबर, नंतर उभयान्वी. आता उभयान्वीमध्ये काय होणार हे नंतर बघा आपण. म्हणून केवळ प्रयोगामध्ये काय होणार, समजा आपण रस्त्याने चाललोय, अचानक आपल्याला काहीतरी गोष्ट दिसली, सपोज दोरच दिसला, आपण अरे बापरे काही दोरी की साप आहे, सापच दिसला, आपण अरे बापरे किती मोठा साप आहे. म्हणजे जे अचानक गोष्टी निघतात आपल्या, अचानक उच्चार निघतात, शब्द निघतील, त्याला आपण काय म्हणतो, केवळ प्रयोगी अवयव म्हणू. बरोबर, वा किती छान आहे, बरोबर, वा शाब्बास, हे जे अचानक जे शब्द निघतात आपल्या मुखातून ते असणार आहेत केवळ प्रयोगी अव्यय. मग हे जे असणार आहे मित्रांनो, हे असणार आहे उभयान्वी अव्यय. आणि क्रियाविशेषण अव्यय मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्ही एकदा बघू शकता. बरोबर, नेक्स्ट बघूया. ओके, वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा. बघा, इथे थोडासा कॉमन सेन्स वापरायची गरज आहे. बघा, सदन, भुवन आणि भवन हे तिन्ही शब्द एकच सांगतात, म्हणजे काहीतरी महल वगैरे, पण इथे कानन म्हणजे एक वन, जंगल असं होतो. त्यामुळे इथे वेगळा असलेला शब्द कोणता, म्हणजे असं म्हणू आपण थोडक्यात की सगळे काय, ते सगळे 1 2 म्हणजे वे, सी आणि डी हे काय समानार्थी आहेत, एकच वेगळा आहे तो म्हणजे काय, कानन. म्हणजे कानन काय, एकदम बरोबर आन्सर आहे. बरोबर, पित्राज्ञ या शब्दाची संधी ओळखा आणि सोडवा. बघा, पित्राज्ञ संधी एकदम इझी आहे, त्यात काही मोठी गोष्ट नाहीये. बघा, इथं काय म्हणते, पित्राज्ञा म्हणजे पितृची आज्ञा. मग पितृ कुठे येतं, ऑप्शन डी मध्ये, पितृ आज्ञा म्हणजे पित्र आज्ञा, पित्राज्ञा. बरोबर, सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम होईल. बघा, असेच प्रश्न येतात आपल्या टेक्निकल मध्ये, कसे प्रश्न येतात तुम्हाला मी सांगू इच्छितो. इथे असेच प्रश्न येतात, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त थोडंसं स्टडी करावं लागतं, जास्त खूप स्टडी करावी लागत नाही तुम्हाला. बरोबर, सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम होईल सौंदर्य. बरोबर, नेक्स्ट बघूया. अवहेलना या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आता अवहेलना या शब्दात समानार्थी असलेला शब्द कोणता असेल, तर बघा, अपमान असणार, दुर्लक्ष, निष्काळजी की मारहाण. बरोबर, याचं आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरोबर, आणि सगळ्यांनीच सांगा. आणि मला हे बघा कसं आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, ही जी सिरीज आहे, जी सिरीज आम्ही चालू केलेली आहे, ती तुम्हाला खूप सारे लेक्चर्स मिळत आहेत, म्हणजे खूप सारे ऑर्गॅनिकचं पण भेटणार, ऑर्गॅनिकचं पण भेटलेलं आहे, इनऑर्गॅनिक, इन्स्ट्रुमेंटल आणि थर्मल केमिस्ट्री पण तुम्हाला मिळालेलं आहे, मराठी पण आणि मॅथ पण मिळालेलं आहे, इंग्लिश पण म्हणजे या सगळ्याच्या या ॲपवरती, म्हणजे या ॲपवरती किंवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये हे व्हिडिओज मिळत आहेत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे व्हिडिओज असेच तुम्हाला एक्झामपर्यंत मिळत राहू, तर खूप सारं प्रेम द्या, दुसरं काही मागणार नाही. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि सोबत बघा, तुम्ही जेवढं म्हणजे प्रेम देणार या व्हिडिओला, प्रत्येक व्हिडिओला, तर तेवढंच आम्ही पण मोटिवेट होणार. बरोबर, आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे साहेब.
म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ म्हणणार की सर आम्हाला थर्मल केमिस्ट्री व्हिडिओ पाहिजे, सर आम्हाला वॉटर केमिस्ट्री बद्दल पाहिजे, सर आम्हाला मराठी ग्रामर हा अलंकार शिकायचा आहे, संधी शिकायची, प्रयोग शिकायचा आहे, किंवा इंग्लिशमध्ये आर्टिकल शिकायचं आहे, किंवा मॅथमध्ये किंवा रेझनिंगमध्ये, असं कोणतेही असेल तर सांगा फक्त कमेंट बॉक्समध्ये. तो टॉपिक रिलेटेड नवी एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर हा टॉपिक नेक्स्ट घेऊन या. बरोबर. आमचा स्टाफ पण आहे जे प्रत्येक, आणि स्टाफ पण असं नाही की एकदम प्रत्येक गोष्टी स्पेशलिस्ट आहे. प्रत्येक सब्जेक्टला एक वेगळा टीचर आहे. बरोबर. ही जी आमची टेक्निकल टीम आहे, ही टीम तुमच्यासाठी खूप मेहनत करत आहे. त्यामुळे सगळ्यांना प्रेम द्या. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.